शौचालयाच्या सेफ्टी टँकमध्ये पडून 8 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू. नवापूर तालुक्यात खळबळ. नवापूर, दिनांक 4 एप्रिल 2026. नवापूर तालुक्यातील बंधारे येथील शासकीय निवासी आश्रमशाळेत अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. इयत्ता 3रीत शिकणाऱ्या 8 वर्षीय विद्यार्थ्याचा शौचालयाच्या सेफ्टी टँकमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत विद्यार्थ्याचे नाव ब्रायन राहुल गावित, वय 8, राहणारा सोनखडका असे आहे. तो दिनांक 3 एप्रिलपासून बेपत्ता होता. शाळा प्रशासनाने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र रात्रीपर्यंत तो सापडला नाही. आज दिनांक 4 एप्रिल सुमारे 10 वाजताच्या दरम्यान वसतिगृहाच्या शौचालयाच्या सेफ्टी टँकमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. ही बाब लक्षात येताच शाळा परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलीस स्टेशन व विसरवाडी पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच नंदुरबार येथील फोरेन्सिक टीमही तपासासाठी बोलावण्यात आली. त्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्याचा मृतदेह टँकमधून बाहेर काढण्यात आला व पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला. यापूर्वी विद्यार्थ्याच्या बेपत्ता प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक संदीप गावित व अधीक्षक संदीप सैदाणे यांनी नवापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. प्राथमिक माहितीनुसार शौचालयाच्या सेफ्टी टँकवर योग्य झाकण नसल्याने खेळत असताना तो त्यात पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या निष्काळजीपणामुळेच ही दुर्दैवी घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान आदिवासी प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून आश्रमशाळांमधील सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. पुढील तपास नवापूर पोलीस करीत आहेत. नीचे ना गाड़ी लाद में हाँ नातेवाईक ना विद्यार्थी लोक त्यांना फक्त जे नातेवाईक तिथे थांबा, बाकी ते बाहेरचे लोक कृपा करून थांबू नका.